नमस्कार, लज्जित जेवणाची या चॅनलवर आपले स्वागत आहे। मैत्रिणींनो, आज जी मी रेसिपी बनवणार आहे त्याचं नाव आहे काळे वाटाण्याची आमटी आणि त्याबरोबर मी आंबोळी सुद्धा केलेली आहे। मला माहिती आहे सर्वांनाच काळे वाटाण्याची आमटी किंवा भाजी सगळ्यांचीच फेवरेट आहे, त्यामुळे मी आज ही काळे वाटाण्याची आमटी बनवली आहे, बनवत आहे। त्यासाठी लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे घेतलेले आहेत। काळे वाटाणे आतल्या रात्री मी भिजत टाकलेले आहेत आणि आता हे बॉईल करून घेतलेले आहेत। आणखी साहित्य आहे इथे गेले आलं लसूणची पेस्ट, कोथिंबीर, कांद्या खोबऱ्याचं वाटण आहे, कांदा, कढीपत्ता, तेल, हिंग, मीठ, काश्मीरी मिर्च, मसाला, हळद, गरम मसाला, धना जिरा पावडर आणि जिरं एवढं साहित्य मी वापरणार आहे काळे वाटाण्याची आमटी बनवण्यासाठी। सर्वात प्रथम वाटाणे मी उकडून घेतलेले आहेत, बॉईल केलेले आहेत। थोडे वाटाणे मी आमटीसाठी वाटून घेणार आहे। आपल्याला जर खोबरं कमी टाकायचं असेल तर थोडं कुठलंही कडधान्य जेव्हा आपण शिजवलेलं असतं ते थोडे त्याची पेस्ट करून घ्यायचं, म्हणजे खोबरं कमी टाकलं तरी चालेल आणि आपली ग्रेव्ही आहे ती म्हणजे ठीक होतं, घट्ट होते। आता हे वाटाणे मी थोडं मिक्सरवर बारीक करून घेणार आहे। 10 चमचे जिरे, त्यानंतर कांदा टाकते, कांदा आणि कढीपत्ता, कडधान्याच्या जर भाज्या किंवा आमटी करतो त्याला आपली तेल जरा जास्त वापरतो। तुम्हाला जर कमी तेल वापरायचं असेल तुम्ही वापरू शकता, पण अमुक भाज्या किंवा आमटी जे आपण बनवते कधीतरी आपण जास्त ऑइल वापरतो, त्यामुळे त्या भाज्या सुद्धा छान होतात। कांदा लाल होत चालले, आता आलं लसूणची पेस्ट टाकते, हे टाकणार आहे कांदा खोबऱ्याचं वाटण, छान फ्राय करून घ्यायचं कांदा खोबऱ्याचं वाटण, आलं लसूणची पेस्ट, त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकूया, थोडासा हिंग, त्यानंतर हळद, काश्मीरी मिर्च, आपल्याला तिखट पाहिजे असले तर जास्त मसाला जास्त टाकायचा, धना जिरा पावडर 1 चमचा, थोडा गरम मसाला। आता हे चांगलं परतून घेऊया। त्यानंतर आपण टाकणार आहोत हे काळे वाटाणे जे बॉईल केलेले आहे ते मी मिक्सरमध्ये थोडं बारीक करून घेतलेले आहे।
जाडसर असं केलेलं आहे, त्यामुळे ग्रेव्ही थिक होते, म्हणजे जाडसर होते. हे सुद्धा आपण परतून घेऊया. थोडंसं पाणी वाटते. हे पाणी सुद्धा मी वाटाणे जे बॉईल केलेले आहेत तेच पाणी वापरते. गॅस थोडा मोठा करते. हे वाटाणे सुद्धा मी टाकते. हे सुद्धा परतून घेऊया. अंदाजाने मीठ टाकूया. याच्यात मी टोमॅटो वगैरे घालत नाही. सगळं घालून झालेलं, मीठ सुद्धा घातलेलं आहे. आता जरा आपण थोडं पाणी टाकूया. जे पाणी आहे वाटाणे तेच मी वापरणार आहे. आता आपल्याला जेवढी पाहिजे ग्रेव्ही तेवढी आपण पाणी ॲड करायचं. थोडं टेस्ट करून बघायचं मीठ वगैरे बरोबर आहे की नाही. सर्व बरोबर आहे. आता ह्याला उकळी येऊ द्यायची. आता मी याच्यात झाकण ठेवते, कारण वाटाणे आपण अगोदर शिजून घेतले असल्यामुळे आता जास्त वेळ लागणार नाही. आता ह्याच्यावर मी झाकण ठेवते. बघूया उघडून. वाटाण्याची आमटी ही आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही सुद्धा करून पहा. थँक्यू.